लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत सध्या असं पाहायला मिळत आहे की आता काव्य ही पार्थ आणि नंदिनीसोबत IAS परीक्षा केंद्रावर आलेली असते. तर आता काव्य IAS परीक्षा देण्यासाठी तिच्या एक्झाम हॉलमध्ये बसलेली असते. त्यावेळी ती नंदिनीच्या मिसकॅरेजच्या विचाराने खूपच अपसेट झालेली असते. नंतर बेल होताच काव्या ही दिलेली प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करते. पण दुर्दैवाने पहिला प्रश्न सोडवत असतानाच अचानक तिचा पेन बंद पडतो आणि पहिल्यांदाच असा अपशकुन झाल्यामुळे काव्या खूपच घाबरते. त्यामुळे आता ती पेन शोधण्यासाठी इकडे तिकडे पाहू लागते. तेवढ्यात लगेच नंदिनी धावतच पेन घेऊन तिच्या समोर येऊन उभा राहते. हे पाहून काव्या भारावूनच जाते. तिला खूप आनंद होतो. तेव्हा आता काव्या नंदिनीला पाहून म्हणते की ताई, तू किती काळजी घेतेस ग माझी. पण यावेळी मात्र नंदिनीचा मूड अचानक बदलतो आणि ती काव्यावर प्रचंड संतापून तिला म्हणते की हो ना, मी सतत माझं सगळं दुःख बाजूला ठेवून नेहमी तुझीच काळजी घेत आली आणि त्यामुळेच माझं बाळ आज या जगामध्ये नाहीये. नंदिनी असे म्हणताच आता मात्र काव्याला प्रचंड रडू कोसळते. पण तरी सुद्धा नंदिनी एवढे बोलूनच थांबत नाहीये. तर ती पुढे आणखी म्हणते की जर मी माझ्या हातातला काळा धागा तुझ्या हातात बांधला नसताना तर आज माझं बाळ गेलं नसतं. माझी कुस रिकामी राहिली नसती. अगं काव्या, तुला स्वतःची काळजी घेता येत नाही का? जर तुझा तो काळा धागा तू नीट जपला असता तर आज तुझ्यामुळे माझं बाळ गेलं नसतं. असं आता नंदिनी काव्याला सगळं काही रागात बोलत असते. त्यामुळे आता नंदिनीचं हे असलं परक्यासारखं बोलणं ऐकून काव्याला मात्र आणखीनच जास्त रडायला येतं. त्यामुळे काव्या नंदिनीला सॉरी म्हणते. पण नंदिनी पुन्हा काव्याला म्हणते की आता वेळ निघून गेल्यावर सॉरी म्हणून काय उपयोग आहे. तुला तुझी परीक्षा महत्त्वाची होती ना, तुला IAS व्हायचं होतं ना, मग घे हा पेन आणि सोडव पेपर आणि होऊन दाखव IAS ऑफिसर. आणि असे म्हणून नंदिनी रागाने तिथून निघून जाते. पण आता मात्र नंदिनीच्या अशा तोडून बोलण्यामुळे काव्याला प्रचंड रडायला येतं.